नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी ठुबे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर विषयी माहिती घेतलेली आहे आणि या सुरुवातीच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कार्बन हा लाखो संयुग जी आहेत ही संयुग तयार करतो. मग ही लाखो संयुग तयार करताना ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया घडून येतात, या रासायनिक अभिक्रिया या कार्बनच्या रासायनिक गुणधर्मावर अवलंबून आहेत. मग कोणते कोणते रासायनिक गुणधर्म दाखवतो हा कार्बन? मग रासायनिक गुणधर्म दाखवताना कोणते कोणते रासायनिक प्रकार आहेत, त्यातल्या ज्या महत्वाच्या रासायनिक अभिक्रिया आहेत त्या महत्वाच्या रासायनिक अभिक्रियांचा आज आपण अभ्यास करणार आहोत, त्यांची माहिती घेणार आहोत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाउंड्स. Though we have million of organic compounds, the reactions they undergo are limited. जरी आपण पाहिलं की लाखो संयुग जरी या कार्बन पासून तयार होत असली तरी रिएक्शन जे आहेत, अभिक्रिया ज्या आहेत या मात्र ठराविकच आहेत. सम इम्पॉर्टंट रिएक्शन, ज्या ठराविक रिएक्शन्स आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातली अभिक्रिया पहिली जी आहे ती आहे ज्वलन, कंबशन रिएक्शन, त्याला मराठीमध्ये म्हणतात ज्वलन. त्यानंतर दुसरी जी अभिक्रिया आहे, दुसरी अभिक्रिया ऑक्सिडेशन रिएक्शन, ऑक्सिडीकरण अभिक्रिया. त्यानंतर तिसरी जी अभिक्रिया आहे ऍडिशन रिएक्शन, समावेशन अभिक्रिया. आणि चौथी जी अभिक्रिया आपण अभ्यासणार आहोत ती आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन, त्याला मराठीमध्ये म्हणायचं प्रतियोजन अभिक्रिया. चार महत्वाच्या अभिक्रिया कार्बनच्या संदर्भातल्या आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या चारही अभिक्रिया व्यवस्थित समजावून घ्या, कारण यातल्या एकतर वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया तुम्हाला दिल्या जातात, एकतर रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखायला विचारला जातो, किंवा काही रासायनिक अभिक्रिया तुम्हाला दिली जाते त्यातले काही रिएक्टंट जे आहेत, अभिक्रियाकारक जे आहेत ही ब्लँक ठेवतात, मोकळी ठेवतात. मग अभिक्रियाकारक तुम्हाला तिथं द्यायची असतात. नाहीतर मग जे उत्पादित आहेत, प्रॉडक्ट जे आहेत ते ब्लँक ठेवली जाते आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉडक्ट जो आहे प्रॉडक्ट लिहायचा असतो. त्यामुळे हे जे चार प्रकार आहेत ना रासायनिक अभिक्रियांचे या कार्बनच्या संबंधी असणारे, आपण हे सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यातली जी पहिली अभिक्रिया आहे ती कंबशन रिएक्शन, ज्वलन अभिक्रिया. आता ज्वलन म्हणजे जाळणे. आपण थोडक्यात लक्षात ठेवायचं, द प्रोसेस ऑफ बर्निंग ऑफ कार्बन or carbon compound in excess of oxygen to give heat and light is called the combustion reaction. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्र लक्षात घ्यायचे, आपण जर कार्बन किंवा कार्बनी संयुगांचं ज्वलन केलं ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये तर त्यांच्यापासून उष्णता मिळते, त्याचप्रमाणे प्रकाश जो आहे तो प्रकाश बाहेर पडतो. अशा अभिक्रियेला म्हणायचं कंबशन रिएक्शन किंवा त्याला म्हणायचं ज्वलन अभिक्रिया. In the reactions, carbon is in its maximum oxidation state of 4+ in the product. मग यामध्ये जर आपण पाहिलं ऑक्सिडेशन स्टेट जी आहे यामध्ये कार्बनची तर ती 4+ असते. तर वेगळ्या अभिक्रिया ज्या आहेत या समजावून घेऊ आपण. कार्बनचं ज्वलन केलं, विद्यार्थी मित्र लक्षात ठेवायचं, किंवा जेव्हा बर्निंग आहे किंवा ज्वलन ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस कोणत्याही पदार्थाचं ज्वलन म्हटलं की त्याची ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया ही लिहायची असते. जसं कार्बनचं ज्वलन म्हटलं तर कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि एनर्जी म्हणजे उष्णता, हीट असेल किंवा लाईट असेल या स्वरूपामध्ये एनर्जी जी आहे ती बाहेर पडते. त्यानंतर इथेन वायू असेल तर इथेन वायूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते, त्यापासून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि त्यापासून सुद्धा ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे पुढचा कोणता पदार्थ आहे बरं, कोणतं संयुग आहे? CH3 CH2OH म्हणजे हा इथेनॉल आहे, इथिल अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोलची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा बाहेर पडते. मग या सगळ्या अभिक्रिया विद्यार्थी मित्र आपण जर पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की कोणताही पदार्थ म्हणजे कार्बनी संयुग जर आपण पाहिलं तर या प्रत्येक कार्बनी संयुगापासून आपल्याला इथं ऊर्जा जी आहे, मग ती ही ऊर्जा ती लाईटच्या स्वरूपामध्ये असू द्या किंवा हीटच्या स्वरूपामध्ये असू द्या, तर ही ऊर्जा आपल्याला बाहेर पडताना दिसून येते. ओके. जनरली सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बर्न्स विथ ए क्लिअर लाईट ब्लू फ्लेम.
जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात, जे संतृप्त हायड्रोकार्बन्स असतात की ज्यांच्यामध्ये कार्बन हा एकेरी बंधानं बद्ध असतो, अशा इंधनाचं जर ज्वलन केलं तर त्यांच्यापासून ब्ल्यू फ्लेम मिळते. गाळलेल्या जागेसाठी, फिल इन दी ब्लँक साठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. ब्ल्यू फ्लेम, सॅच्युरेटेड ब्ल्यू फ्लेम. व्हेअरएज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बर्न्स विथ येलो फ्लेम. जे अनसॅच्युरेटेड आहेत ते मात्र येलो फ्लेम विथ सूट, किंवा सूट म्हणजे या ठिकाणी कार्बन जो आहे, कार्बनचे कण जे आहेत ते शिल्लक राहतात. म्हणजे त्या ठिकाणी येलो फ्लेम जी आहे ती पिवळी ज्योत जी आहे ही मिळते आपल्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पासून. इफ एअर इज नॉट सफिशियंटली अवेलेबल ड्युरिंग कंबशन. जर का ज्वलन होताना हवा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नसेल, इव्हन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स गिव्ह सुटी फ्लेम. जर या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपण पाहिले की निळसर ज्योतीने जळतात, ठीक आहे, परंतु जर पुरेशी हवा उपलब्ध नसेल, पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसेल, तर हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स सुद्धा पिवळसर ज्योतीने जळतात. When coal, petroleum, etc. burns in air, they give oxides of sulfur and nitrogen in addition to CO2 and H2O, which pollute the environment. पहा, मग वेगवेगळा कोळसा असेल किंवा पेट्रोलियम पदार्थ असतील, जेव्हा हवेमध्ये त्यांचं ज्वलन होतं तर काय होतं, त्यांच्यापासून ऑक्साईड तयार होतात, कार्बनचे ऑक्साईड तयार होतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि त्याचबरोबर सल्फरचे जे ऑक्साईड आहेत किंवा नायट्रोजनचे ऑक्साईड आहेत हे तयार होतात. मग सल्फरचं ऑक्साईड असेल तर मग सल्फरचं ऑक्साईड कोणतं तयार होईल? सल्फर डायऑक्साईड तयार होईल. लक्षात घ्या, सल्फर आणि ऑक्सिजन यांच्यापासून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ऑक्सिजन नायट्रोजन डायऑक्साईड, आणि म्हणजे या पदार्थांचे ऑक्साईड तयार होतात. आणि हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यामुळं हे सल्फरचे आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होतात. आणि पावसाच्या पाण्यामध्ये हे जर वायू मिसळले गेले तर आपण पाहतो आम्ल वर्षा जी आहे त्याला आम्ली पर्जन्य आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होतं आणि पावसाच्या पाण्याबरोबर ते आम्ल जमिनीवर पडतं किंवा झाडांच्यावर पडतं आणि आपण त्याला म्हणतो आम्ली वर्षा. मग लक्षात ठेवायचे की अशा प्रकारचे जे कोल आहे, पेट्रोलियम आहे, या पदार्थांचं जेव्हा ज्वलन होतं तेव्हा या सल्फरचे आणि नायट्रोजनचे ऑक्साईड तयार होतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याबरोबर तयार होतं. मग आपण याला पोल्युटंट का म्हटलंय बरं, प्रदूषक का म्हटलंय पर्यावरणाच्या दृष्टीनं? मग हा सल्फर डायऑक्साईड आहे किंवा हा नायट्रोजन डायऑक्साईड आहे तयार झालेला, तो काय करतो? आम्ली वर्षा तयार करतो, आम्ल वर्षा तयार करतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने काय आहे, अशा प्रकारची आम्ली वर्षा ही घातक आहे, म्हणून आपण त्याला प्रदूषक म्हटलेलं आहे. When coal or charcoal is burned, sometimes they just glow red without flame. मग आपण पाहतो कोळसा वगैरे जो आहे तर त्याचं ज्वलन कधी केलं तर कधी कधी त्याची फ्लेम तयार होत नाही, ज्योत तयार होत नाही, तर लाल रंगानं त्याचं ज्वलन होतं. म्हणजे प्रखर जो कोळसा आहे तो जळताना आपण पाहिलाय, त्यापासून आपल्याला उष्णता मिळते. दिस इज बिकॉज टू गेट फ्लेम गॅसेस फ्युएल्स शुड बर्न. मग जे वायू जे इंधन आहेत, या वायू इंधनाचं जर ज्वलन झालं तर आपल्याला फ्लेम जी आहे ही फ्लेम तयार झालेली दिसून येते. या कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये विद्यार्थी मित्र हो, आपल्याला कोणते कोणते शब्द लक्षात ठेवायचे हे लक्षात घ्या. जर बर्निंग झालं कशाबरोबर? ऑक्सिजन बरोबर, तर आपल्याला हीट आणि लाईट तयार होते. हे शब्द लक्षात आले पाहिजेत. आणि या ज्या अभिक्रिया आहेत या 3 अभिक्रिया विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन म्हणजे यामध्ये ज्वलन झाल्यानंतर एनर्जी तयार झालेली, आणि आणखी ब्ल्यू फ्लेम केव्हा मिळते, येलो फ्लेम केव्हा मिळते हे पक्क लक्षात ठेवा. ओके. त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. मोस्ट ऑफ द एरोमॅटिक कंपाऊंड्स बर्न विथ सुटी फ्लेम. बरेचसे जे एरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत आपण पाहिलं होतं. एरोमा म्हणजे काय, की गंध असणारे, ज्यांना वास आहे, असे जे संयुग आहेत त्यांचं ज्वलन झालं तर ते सुटी फ्लेम त्यांची तयार होते. बिकॉज ऑफ इनलेट्स ऑफ एअर गेटिंग क्लोज्ड. मग का? कारण हवेचा पुरेसा पुरवठा त्या ठिकाणी होत नाही. द फ्युएल गॅसेस
डू नॉट कम्प्लिटली अंडरगो कंबशन. म्हणून इंधनाचं ज्वलन जे आहे, या इंधनाचं ज्वलन व्यवस्थित होत नाही. हेन्स इट फॉर्म्स अ सुटी कार्बन फॉर्म विच गेट्स कोटेड ओव्हर दी वेसल्स. म्हणून आपण पाहतो विशेषतः विद्यार्थी मित्र, याचा संबंध कुठं आहे बरं? आपण वेगवेगळ्या प्रकारची वाहनं जी वापरतो आपण, यामध्ये जुनी वाहनं पहा. या जुन्या वाहनांच्या मध्ये आपल्याला त्यांच्या सायलेन्सर मधून काळा धूर जो आहे तो बाहेर पडताना आपल्याला दिसतो. का? कारण त्यांचं जे इंजिन आहे, त्यांचं इंजिन काय करतं? या इंधनाचं व्यवस्थित ज्वलन करत नाही, पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा त्या ठिकाणी होत नाही, आणि त्यामुळं हे जी इंधनं आहेत ती सुटी फ्लेमनं जळतात, आणि त्यामुळं काळे कार्बनचे कण जे आहेत या आतमध्ये या सायलेन्सर मध्ये जमा झाले दिसून येतात, आणि बरोबर कार्बनचे कण या धुरामधून सुद्धा बाहेर पडतात. अ कंबशन रिएक्शन इज जनरली डिफाइन्ड ॲज एनी रिएक्शन दॅट sustains a flame. It usually involves burning with oxygen. Through some exception are there, combustion reaction is always exothermic. जरी आपण यामध्ये काही अपवाद जर पाहिले आपण, तर अपवाद जर सोडले तर प्रत्येक कंबशन रिएक्शन जी आहे ही एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक म्हणजे त्यामधून ही उष्मादायी अभिक्रिया आहे. एक्झोथर्मिक उष्मादायी म्हणजे बहुतेक ज्या ज्वलन अभिक्रिया आहेत यामधून उष्णता ही बाहेर पडते, उष्मा जो आहे तो बाहेर पडतो. दॅट इज एनर्जी इज लिबरेटेड ड्युरिंग कंबशन रिएक्शन. म्हणून लक्षात ठेवायचे, यामधून ऊर्जा जी आहे ती बाहेर पडते. मग ज्या येलो फ्लेम आहे किंवा जी ब्ल्यू फ्लेम आहे ती तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कचरा वगैरे किंवा काही अशा ज्या ज्योत आहे ज्या तुम्ही पाहिल्या असतील, ही येलो फ्लेम आहे इथं असणारी, आणि इकडच्या उजव्या बाजूला जी आहे ती ब्ल्यू फ्लेम आहे. दोन्ही ज्योतींच्या मध्ये असणारा फरक जो आहे तो आता तुमचा पक्का लक्षात आला असेल. येलो फ्लेम अँड ब्ल्यू फ्लेम. ओके, चला दुसरी अभिक्रिया जी आहे ती आपण पाहू. दुसरी अभिक्रिया ऑक्सिडेशन रिएक्शन, ऑक्सिडीकरण अभिक्रिया. ऑक्सिडीकरणामध्ये काय होतं पहा. दो कंबशन इज जनरली ऑक्सिडेशन रिएक्शन, ऑल ऑक्सिडेशन रिएक्शन्स आर नॉट कंबशन रिएक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कंबशन रिएक्शन मध्ये आपण कशाबरोबर अभिक्रिया पाहिली होती? ऑक्सिजन बरोबर. बरोबर. मग कंबशन रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन सुद्धा म्हणू शकतो, बरोबर ना, कारण तिथं सुद्धा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया आहे. पण सगळ्या ज्या ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहेत या मात्र कंबशन रिएक्शन असत नाही. सगळ्या रासायनिक अभिक्रिया या ज्वलन अभिक्रिया असत नाही. लक्षात घ्या. ऑक्सिडेशन रिएक्शन मे बी कॅरिड आउट युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. मग या ज्या ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑक्सिडीकारक आहेत, ऑक्सिडायझिंग एजंटला मराठीमध्ये म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. मग जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत किंवा ऑक्सिडीकारक जे आहेत, या ऑक्सिडीकारकांच्या मुळे या अभिक्रिया घडून येत असतात, ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडून येत असतात. ऑक्सिडायझिंग एजंट्स और ऑक्सिडंट्स आर सबस्टन्सेस दॅट ऑक्सिडाइज अदर सबस्टन्सेस. पहा, म्हणजे हे जे ऑक्सिडीकारक आहेत हे ऑक्सिडीकारक काय करतात? दुसरे जे पदार्थ आहेत यांचं ऑक्सिडीकरण करतात. सबस्टन्सेस दॅट ऑक्सिडाइज अदर सबस्टन्सेस म्हणजे हे जे ऑक्सिडीकारक आहेत हे बाकीच्या पदार्थांचं ऑक्सिडीकरण घडून आणतात. दे देमसेल्व्स अंडरगो रिडक्शन. ते स्वतः मात्र त्यांचं क्षपन घडून येतं. रिडक्शन म्हणजे क्षपन. म्हणजे हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत ना, हे जे ऑक्सिडीकरक आहेत ना, यांचं मात्र क्षपन होतं, मात्र दुसऱ्या पदार्थांचं ते ऑक्सिडीकरण करतात. हे जे महत्वाचे शब्द आहेत विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवत चला. यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट त्याला आपण म्हटले, त्यानंतर ऑक्सिडाइज स्पेलिंग मध्ये काय काय फरक आहे तो समजावून घ्या. कोण ऑक्सिडीकरण करतो आणि कोणाचं रिडक्शन होतं, कोणाचं क्षपन होतं ते मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहा चला. ओके, मग एक्झाम्पल आपण पाहू, उदाहरण पाहू. अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट और एसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट इज इन सोल्यूशन acts as a oxidizing agent and supplies oxygen to convert alcohols into carboxylic acids. मग हे जे आम्लयुक्त असणारे जे पोटॅशियम परमॅग्नेट आहे किंवा पोटॅशियम डायक्रोमेट आहे ते काय करतात? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतात. म्हणजे ते ऑक्सिडीकारक म्हणून काम करतात.
आणि ते काय पुरवतात, या अल्कोहोलला किंवा कार्बोक्सिलिक ऍसिडला ऑक्सिजन पुरवायचं काम करतात. त्यामुळे त्यांचं ऑक्सिडीकरण होतं. कोणाचं? या अल्कोहोलचं किंवा कार्बोक्सिलिक ऍसिडचं. आता उदाहरण आपण पुढे पाहणारच आहोत. इथिल अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन टू फॉर्म ए प्रोडक्ट ऍसिटाल्डिहाइड अँड फायनली ऍसिटिक ऍसिड. उच्चार लक्षात घ्या, ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड. आणि नंतर काय तयार होतं? ऍसिटिक ऍसिड तयार होतं. ही जी अभिक्रिया आहे, ही अभिक्रिया आपण पाहूया कशा प्रकारची घडून येते. इथं पहा, इथेनॉल. इथेनॉलचं रेणुसूत्र आहे CH3CH2OH, CH3CH2OH, इथेनॉल. आणि हे इथेनॉल जे ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट आहे खाली K2Cr2O7, आणि जे पोटॅशियम परमॅग्नेट आहे KMnO4, आणि यांना उष्णता दिली, हीट दिली, तर यांच्यापासून तयार होतं यांच्यापासून तयार होतं इथेनॉल, म्हणजे ऍसिटाल्डिहाइड तयार झालं. इथेनॉल जे आहे, इथेनॉल Al जोडलेला आहे, इथेनॉल. आणि इथेनॉल नंतर तयार होतं इथेनॉइक ऍसिड, त्याला म्हणायचं ऍसिटिक ऍसिड. म्हणजे सुरुवातीला ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये या इथेनॉल पासून तयार झालं इथेनॉल, म्हणजे ऍसिटाल्डिहाइड, आणि ऍसिटाल्डिहाइड नंतर तयार झालं इथेनॉइक ऍसिड, त्यालाच म्हणायचं कॉमन नेम जे आहे ते आहे ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचा जे रेणुसूत्र आहे CH3COOH. तर ही अभिक्रिया लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहूया. पुढची अभिक्रिया ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शनला मराठीमध्ये म्हणतात समावेशन अभिक्रिया. समावेश करणे म्हणजे काय पहा, दुसऱ्याला सामावून घेणं. हे जे उच्चार आहेत ना, किंवा याचे जे अर्थ आहेत ना, त्यावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ऍडिशन म्हणजे ऍड करणे, दुसऱ्याला सामावून घेणं. मग या अभिक्रियेमध्ये काय होतं पहा, unsaturated organic compounds that contain multiple bonds, that means the double bond, triple bond, like alkenes and alkynes undergo addition reaction to become saturated. पहा, मग जे अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ना, कोणते? ते ज्यांच्यामध्ये दुहेरी बंध आहे किंवा तिहेरी बंध आहे. मग दुहेरी बंध आणि तिहेरी बंध असणारे कोणते कोणते संयुग आहेत? तर मग अल्किन्स आहेत किंवा अल्काइन्स आहेत, ज्यांच्यामध्ये तिहेरी बंध असतो आणि अल्किन्स मध्ये दुहेरी बंध असतो. यांच्यामध्ये अशा प्रकारचे ऍडिशन अभिक्रिया होते आणि त्यांच्यापासून सॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतात, म्हणजे जे संतृप्त हायड्रोकार्बन जे आहेत हे तयार होतात. ड्युरिंग द रिएक्शन addition of the reagent takes place at the double bonded or triple bonded carbon atoms. आता खूप छान अभिक्रिया आहे पहा ही ऍडिशन अभिक्रिया. इथं आपण एक उदाहरण इथं या ठिकाणी घेतलेलं आहे. ब्यूट टू इन यामध्ये काय आहे पहा, ट्रिपल बॉन्ड आहे. मग ट्रिपल बॉन्ड इथं यामध्ये या ट्रिपल बॉन्डचं काय झालं पहा, इथं अभिक्रिया झाल्यानंतर ऍडिशन झालंय पहा. ऍडिशन झालं म्हणजे काय, कशाचं ऍडिशन झालंय? या ठिकाणी जो तुम्हाला हायड्रोजन दिसतोय ना, इथे पहा, इथे हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन इथं जोडला गेलाय. या कार्बनला एक जोडला गेलाय आणि दुसरा जो हायड्रोजन आहे या कार्बनला जोडला गेलाय. म्हणजे दोन हायड्रोजन आपल्याला इथं जोडायचे. केव्हा जोडले जातील ते? इथला जो बंध आहे तो तुटला जाईल आणि तुटल्यानंतर या बंधाच्या जागी दोन्ही बाजूंना आपण काय करायचंय, एक एक हायड्रोजन जोडायचंय. पहा, इथं तिहेरी बंधाचा दुहेरी बंध तयार झाला. ट्रिपल बॉन्ड कन्वर्ट्स इनटू डबल बॉन्ड, दॅट मीन्स अल्काइन कन्वर्ट्स इनटू अल्किन, अल्काइन कन्वर्ट्स इनटू अल्किन. इथं एक एक हायड्रोजन जो आहे तो जोडला गेला. पहा, आता आणखी आपण ऍडिशन केलं तर हा जो दुहेरी बंध आहे तो पुन्हा तुटला जाईल आणि पुन्हा इथं जे CH आहे ना, इथे एक हायड्रोजन जोडला जाईल पुन्हा, आणि पुन्हा दुसरा जो हायड्रोजन आहे तो इथं जोडला जाईल. पहा, मग तयार झाला CH3 CH2 CH2 CH3. म्हणजे इथं हायड्रोजन प्रत्येक वेळेस जोडला गेलेला आहे आणि ट्रिपल बॉन्डचं रूपांतर झालं डबल बॉन्ड मध्ये आणि डबल बॉन्डचं रूपांतर झालं सिंगल बॉन्ड मध्ये. मग इथं पाहिलं आपण
अल्काईन किंवा अल्किनचं रूपांतर झालंय अल्केनमध्ये, बरोबर ना. म्हणजे सुरुवातीला हे जे दोन्ही कंपाऊंड होते ना, हा अल्काईन होता किंवा हे अल्किन होता, त्याचं रूपांतर झालं अल्केनमध्ये. मग यामध्ये अगोदर जे हे संयुग कसे आहेत, ही अनसॅच्युरेटेड आहेत, हा अनसॅच्युरेटेड आहे, हा अनसॅच्युरेटेड आहे. अनसॅच्युरेटेड संयुगांचं रूपांतर कशामध्ये झालं, सॅच्युरेटेड मध्ये. हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, ब्युटेन हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. का म्हणायचं सॅच्युरेटेड कार्बन? इथं कुठेही आपल्याला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड दिसत नाही, दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध दिसत नाही. सगळे कार्बन एकेरी बंधानं बंध आहेत, म्हणून आपण त्याला म्हणतोय सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, संतृप्त हायड्रोकार्बन. ऍडिशन रिएक्शन मध्ये लक्षात ठेवायचे पक्क, दुहेरी बंध जाऊन एकेरी बंध, तिहेरी बंध जाऊन दुहेरी बंध, दुहेरी बंधाचं रूपांतर एकेरी बंधामध्ये. ओके. इन अबो रिएक्शन्स निकेल ऍक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट. या अभिक्रियेमध्ये हा जो निकेल इथे दिसतोय आपल्याला, निकेल तो कॅटॅलिस्ट म्हणून काम करतो. कॅटॅलिस्टला मराठीमध्ये म्हणायचं उत्प्रेरक. उत्प्रेरक, हा उत्प्रेरक, कॅटॅलिस्ट. मग कॅटॅलिस्ट म्हणजे काय ते समजावून घेऊया. कॅटॅलिस्टची व्याख्या आपण पाहूया उत्प्रेरकाची. अ कॅटॅलिस्ट इज अ सबस्टन्स विच रेग्युलेट्स, दॅट मीन्स increase or decrease the rate of a given reaction without itself finally undergoing any chemical change. हा पदार्थ काय करतो, उत्प्रेरक काय करतो, रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो किंवा कमी करतो. इट रेग्युलेट्स, तो नियंत्रण करतो. कशावर? रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर. परंतु स्वतः रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. उत्प्रेरक जो आहे तो रासायनिक अभिक्रियेमध्ये स्वतः भाग घेत नाही, मात्र रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो किंवा रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी करतो. त्याला म्हणायचं उत्प्रेरक. उत्प्रेरकाचं खूप सुंदर उदाहरण आहे पहा. एखादं काम करायचं असेल आणि फक्त आपले शाळेतले विद्यार्थी असतील आणि त्यांनाच फक्त एखादं काम करायला सांगितलं विद्यार्थी मित्र, तर विद्यार्थी ते तेवढ्या वेगानं करणार नाही. पण जर का त्या ठिकाणी शिक्षक असतील उभे, तर शिक्षक असताना ते जे काम आहे ते वेगानं होईल. म्हणजे शिक्षक त्या ठिकाणी स्वतः त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, ते काम स्वतः करत नाहीत, परंतु केवळ सानिध्यामुळं, शिक्षक त्या ठिकाणी असल्यामुळं ते जे काम आहे त्या कामाचा वेग वाढतो. इथं सुद्धा केवळ सानिध्यामुळं स्वतः हे उत्प्रेरक या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, परंतु रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतात किंवा रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी करतात. त्यांना आपण म्हणतो उत्प्रेरक. म्हणून या अभिक्रियेमध्ये उत्प्रेरक म्हणून निकेल जो आहे तो निकेल काम करतो. मग ऍडिशन रिएक्शन मध्ये लक्षात ठेवा, हायड्रोजन आपल्याला ऍड करायचं आहे. ऍडिशन कशाचं झालं, समायोजन कोणाचं झालं, ते हायड्रोजनचं झालं. आणि हे समायोजन होण्यासाठी उत्प्रेरक म्हणून हा निकेल काम करतो. These reactions are commonly used in the hydrogenation of vegetable oils using nickel as a catalyst. मग खाद्यतेल जे आहेत ना, व्हेजिटेबल ऑइल्स म्हणजे काय, खाद्यतेल. ही खाद्यतेल जी आहेत यांचं हायड्रोजनेशन करण्यासाठी ही अभिक्रिया जी आहे ती वापरली जाते. यामध्ये निकेल हा उत्प्रेरक म्हणून वापरला जातो. व्हेजिटेबल ऑइल्स जनरली हॅव लॉंग अनसॅच्युरेटेड कार्बन चेन्स while animal fats have saturated carbon chains. Fats and oils are both of fatty acids. मग आपण पाहतो की हे जे खाद्यतेल आहे त्यांच्यामध्ये असणारी जी कार्बनची चेन आहे, कार्बनची शृंखला जी आहे ती असंतृप्त असते आणि मग त्यामध्ये दुहेरी बंध असतो. आणि मग दुहेरी बंधचं रूपांतर एकेरी बंधामध्ये करण्यासाठी आपल्याला या ऍडिशन रिएक्शनची गरज पडते. आणि म्हणून अशा अभिक्रिया या फॅटी ऍसिड्स जे आहेत यांचं रूपांतर करण्यासाठी, त्यांचं हायड्रोजिनेशन करण्यासाठी, हायड्रोजिनेशन इथे जो शब्द आलाय ना, हायड्रोजिनेशन म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड करणं, हायड्रोजन त्याच्यामध्ये ऍड करणं. मग या व्हेजिटेबल ऑइल्स मध्ये हायड्रोजन ऍड करण्यासाठी, हायड्रोजनचा समावेश करण्यासाठी या अभिक्रियेचा वापर केला जातो. ऑइल्स आर जनरली लिक्विड्स ऍट रूम टेम्परेचर ड्यू टू unsaturated fatty acids, but fats are solid due to saturated fatty acids. या ज्या अभिक्रिया आहेत या आपण जरा सविस्तरपणे त्यांचं मेकॅनिझम जे आहे हे मेकॅनिझम समजावून घेऊ. आता पहा, या ठिकाणी इथिन आहे. इथिन
जर ब्रोमीन बरोबर अभिक्रिया झाली इथिनची, मग इथिन मध्ये असणारा हा दुहेरी बंध इथं आपल्याला दिसतोय आणि इथं ब्रोमीन मध्ये BR2 मध्ये असणारा हा एकेरी बंध आहे. जेव्हा समावेशन होतं त्यावेळेस हा दुहेरी बंध तुटला जातो आणि हा जो एक ब्रोमीन आहे या पहिल्या हायड्रोजनला पहिल्या कार्बनला जोडला जातो आणि दुसरा जो ब्रोमीन आहे तो दुसऱ्या कार्बनला जोडला जातो. तो कसा जोडला जातो पाहू बरं आपण. मग इथला जो बंध आहे, इथला बंध तुटला आणि इकडे गेला पहा. मी पेनाच्या साह्यानं तुम्हाला ते सविस्तर दाखवतो पहा. इथला जो बंध आहे तो तुटला तर काय होईल, ब्रोमीन इथं जोडला जाईल, इथं ब्रोमीन जोडला जाणार आहे आणि इथं जोडल्यानंतर इथं धन आयन जो आहे, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इथं निर्माण होणार आहे. हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे इथं असणारा जो ब्रोमीन Br- जो आहे, हा Br- काय होणार इथं जोडला जाणार आहे या पॉझिटिव्ह आयन्स. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, जेव्हा इथं हा ब्रोमीन मध्ये असणारा बंध तुटतो तेव्हा एकावर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येतो, याला डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज म्हणतात, आणि याला निगेटिव्ह चार्ज येतो. आणि अशा प्रकारचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आला तर मात्र जेव्हा, आणखी एक खूप महत्वाचं लक्षात ठेवायचं, हा बंध तुटताना जिकडून बंध ज्याच्याकडे जातो ना, इथं या कार्बनवर गेला की याच्यावर ऋण आयन येतो आणि जिकडून तुटलाय तिथं पॉझिटिव्ह आयन येतो. किती सोपं आहे पहा. इथं पॉझिटिव्ह चार्ज आला इथं या कार्बनवरती आणि या दोन्हींचं इथलं बॉन्ड ब्रेक करू बरं आपण, तर मग इथं पॉझिटिव्ह चार्ज येणार याच्यावर आणि याच्यावर येणार निगेटिव्ह चार्ज. पहा किती सोपं आहे. आणि मग मात्र हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय होणार आहे, या निगेटिव्ह चार्ज जाईल आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे या पॉझिटिव्ह चार्ज का निगेटिव्ह चार्ज जाईल. अशा प्रकारे आपल्याला हे जे दोन्ही ब्रोमीन आहेत या दोन्ही कार्बनला जोडले जातील. इथं आपण पाहूया, शेवटी तयार झालं संयुग 1,2-डायब्रोमोइथेन. म्हणजे दोन्ही जे ब्रोमीन आहेत बरोबर या दोन्ही कार्बनला जोडले गेले. कशाचं ऍडिशन झालं इथं कशाचं समावेशन झालं, म्हणजे आपण अगोदर अभिक्रिया जी पाहिली होती त्या ठिकाणी हायड्रोजनचं समावेशन झालेलं होतं. आता इथं हायड्रोजन आहे का, नाही, इथं ब्रोमीन जोडला गेलेला आहे. म्हणजे आपण समावेशन अभिक्रिया लक्षात ठेवताना निव्वळच हायड्रोजनच त्यामध्ये ऍड होतो असं नाहीये, बाकीचे संयुग सुद्धा त्यामध्ये ऍड होतात. त्यामध्ये ब्रोमीन हे जे आहे, ब्रोमीन कसा जोडला गेला ते आपण आता पाहिले. चला आणखी काही अभिक्रिया पाहू बरं. इथिन. आता इथिन मध्ये हायड्रोजन जोडला गेला तर इथला जो बॉन्ड आहे, इथला बंध मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुटला जाईल. इथला बंध तुटला तर इकडे निगेटिव्ह चार्ज येणार आहे या कार्बनवर आणि इकडच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. मग हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे इकडचा, यांचा बंध तुटल्यानंतर इथं पुन्हा हायड्रोजन मध्ये असा बंध तुटला तर इथं काय येणार, इथं ऋण आयन येणार. जिकडे बांध जातो तिथं ऋण आयन आणि इकडं पॉझिटिव्ह आयन येणार, ठीक आहे. आणि मग पॉझिटिव्ह जो आहे, पॉझिटिव्ह बरोबर या निगेटिव्ह का जाईल आणि निगेटिव्ह जो आहे तो या पॉझिटिव्ह का जाईल, बरोबर. मग इथं या हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन जोडला जाईल आणि मग या इथिनचं रूपांतर तयार झालं इथेन मध्ये. इथिनचं रूपांतर इथेन निकेल कॅटलिस्ट म्हणून या ठिकाणी काम करतोय. इथं ही ऍडिशन रिॲक्शन आहे, ही समायोजन अभिक्रिया आहे. कशाचं समायोजन झालंय, वरच्या अभिक्रियेमध्ये ब्रोमीनचं समायोजन झालंय, इथं हायड्रोजनचं समायोजन झालंय, दुहेरी बंधाचं रूपांतर एकेरी बंधामध्ये झालंय दोन्ही ठिकाणी. आणखी एक अभिक्रिया पाहू बरं. आता इथाईन घेतला, तिहेरी बंध आहे. इथाईन मध्ये HCl जर ऍडिशन केलं तर आता हा जो दुहेरी बंध आहे तो तुटला जाईल आणि पुन्हा इथं H एका कार्बनला जोडला जाईल आणि Cl एका कार्बनला जोडला जाईल. पहा इथं एका कार्बनला H जोडला गेला, दुसऱ्या कार्बनला क्लोरीन जोडला गेला, तयार झाला क्लोरोइथिन. क्लोरोइथिन, कारण इथं दुहेरी बंध आहे, क्लोरोइथिन तयार झाला. आता हा जो क्लोरोइथिन आहे त्याच्याबरोबर आणखी हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया झाली तर पुन्हा हा जो दुहेरी बंध आहे तो तुटला जाईल. एक हायड्रोजन इथं जाईल आणि दुसरा क्लोरीन जो आहे तो या कार्बनला जोडला जाईल. पहा दोन्ही क्लोरीन इथं जोडले गेले आणि एक हायड्रोजन इथं जोडला गेला, तयार झाला 1,1-डायक्लोरोइथेन.
डायक्लोरो इथेन, इथं चुकून इथिन झालेला आहे पहा, सॉरी, तो आहे 1,1 डायक्लोरो इथेन, कारण एकेरी बंध आहे सगळ्या ठिकाणी. एका कार्बनला दोन्ही क्लोरीन जोडलेले आहेत म्हणून 1,1 डायक्लोरो इथेन. तर अशा प्रकारे ट्रिपल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्डमध्ये आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये. लक्षात येत आहे ना? ओके, म्हणजे पक्क आपल्या लक्षात आलं, ऍडिशन अभिक्रियेमध्ये आपल्याला फक्त जे ट्रिपल बॉन्ड आहे, तिहेरी बंध आहे, त्याचं रूपांतर करायचंय दुहेरी बंधामध्ये, दुहेरी बंधाचं रूपांतर करायचंय एकेरी बंधामध्ये. सोपी आहे अभिक्रिया. ओके, चला आणखी काही उदाहरणं आपण पाहू बरं त्याच अभिक्रियेची. पहा आता इथं असणारं संयुग जे आहे, कशाचं ऍडिशन होणार आहे आता? बरोबर, या ठिकाणी असणारा HCl जो आहे, HCl चे ऍडिशन होणार आहे. इकडचं जे संयुग आहे इथिल, ते इथं घेतले, इथं C2H5 म्हणजे CH2 CH3 इकडे असणार आहे तसं लिहिलेलं आहे. C2H5 इथिल गट इकडं आहे तसं ठेवलेलं आहे. आपण फक्त कशामध्ये ऍडिशन करायचं? आपल्याला या तिहेरी बंधामध्ये ऍडिशन करायचंय. एका कार्बनला जोडायचा आहे हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनला जोडायचा आहे क्लोरीन. तिहेरी बंधाचं रूपांतर झालं दुहेरी बंधामध्ये. पहा इथं क्लोरीन जोडला गेला, एक हायड्रोजन जोडला गेलाय. आणखी अभिक्रिया झाली तर HCl बरोबर पुन्हा दुसरा क्लोरीन इकडे जोडला जाईल आणि हायड्रोजन इकडे जोडला जाईल, म्हणजे पुन्हा दुहेरी बंधाचं रूपांतर एकेरी बंधामध्ये झालं. पुन्हा पुढची अभिक्रिया आपण पाहू बरं. इथं तिहेरी बंधाचं रूपांतर HBr जोडला, इथं एक प्रथम Br जोडला गेला आणि परत HBr बरोबर अभिक्रिया झाली, दुसरा ब्रोमिन जोडला गेला. पुन्हा पुढची अभिक्रिया सुद्धा Br2 कसा जोडला गेलाय पहा. Br2 ब्रोमिन कसा जोडला गेला. दोन्ही ब्रोमिन जे आहेत या दुहेरी बंधाच्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आणखी ब्रोमिन बरोबर अभिक्रिया झाली तर 4 ब्रोमिन जोडले जातील पहा, अशा प्रकारची अभिक्रिया. आयोडीनची पाहिली तर आयोडीन अशा प्रकारे जोडला जाईल, ठीक आहे ना? तर ह्या सगळ्या अभिक्रिया ज्या आहेत, या सगळ्या अभिक्रिया समायोजन अभिक्रिया आहेत. ओके, चला आणखी एक शेवटची जी अभिक्रिया जी आहे ती आपण पाहू. सबस्टिट्यूशन रिएक्शन, त्याला म्हणायचं प्रतियोजन अभिक्रिया. मराठी शब्द प्रतियोजन थोडासा आपल्या वापरातला नाही, ऐकण्यातला नाही, परंतु प्रतियोजन शब्द लक्षात ठेवा. पण सबस्टिट्यूशन रिएक्शन लक्षात ठेवताना टू सबस्टिट्यूट म्हणजे मराठीमध्ये त्याला ची जागा घेणे असं म्हणूया आपण. कधी कधी तुम्ही विद्यार्थी मित्र, तुम्ही फुटबॉलचे वगैरे सामना खेळताना पाहिला असेल, तिथं ते मैदानावर खेळणारे जे खेळाडू आहेत, एखादा खेळाडू जर का दुखापतग्रस्त झाला किंवा त्याला जर काही इजा झाली तर बाजूला दुसरा जो सबस्टिट्यूट खेळाडू आहे तो लगेच तयार असतो आणि जो जायबंदी झालेला जो खेळाडू आहे तो मैदानाच्या बाहेर येतो आणि बाहेर असणारा जो खेळाडू आहे त्या आजारी झालेल्या खेळाडूची जागा घेतो, सबस्टिट्यूट होतो. त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूट, ठीक आहे ना? तो शब्द तुम्ही ऐकला असेल. शब्दावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे सबस्टिट्यूशन रिएक्शन, प्रतियोजन अभिक्रिया. या प्रतियोजन अभिक्रियेमध्ये काय होतं? ची जागा घेणे. कशा प्रकारे जागा घेतली जाते ते आपण अभिक्रियांच्या द्वारे पाहणार आहोतच. अ रिएक्शन इन विच an atom or group of atoms in a given compound is replaced by other atom or group of atoms is called the substitution reaction. Substitution reaction म्हणजे काय? आता पहा, व्याख्यामध्ये लक्षात आलं. व्याख्या जर विचारली गेली तर आपल्याला अशी मांडता आली पाहिजे. A reaction in which an atom or group of atoms in a given compound, अणू किंवा अणूंच्या गटाची जागा पहा, इज रिप्लेस्ड ची जागा कोण घेतो? अदर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्स, दुसरे अणू किंवा अणूंचा गट घेतो. त्या अभिक्रियेला म्हणायचं समायोजन अभिक्रिया, त्या अभिक्रियेला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता त्याच विषयी आणखी आपण माहिती घेऊ. अल्केन्स, अल्केन जे आहेत आपल्याला माहिती आहे, अल्केन सगळे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. अल्केन्स द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर केमिकली लिस्ट रिएक्टिव्ह, म्हणजे अल्केन जे आहेत ना ते कमी क्रियाशील असतात, ठीक आहे ना? देअरफॉर दे आर ऑल्सो कॉल्ड द पॅराफिन्स. अल्केन्स मध्ये एकेरी बंध आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत, त्यांना पॅराफिन्स म्हणतात. का पॅराफिन्स म्हणतात? ते लिस्ट रिएक्टिव्ह आहेत, कमी अभिक्रियाशील आहेत, लिस्ट रिएक्टिव्ह आहेत. मग लॅटिन वर्ड जो आहे पॅरम, पॅरम म्हणजे लिटल म्हणजे कमी, आणि ॲफिनिटी म्हणजे ॲफिन्स म्हणजे ॲफिनिटी, ठीक आहे ना? म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा गुणधर्म लिटल रिएक्टिव्ह आहे, त्यांना ॲफिनिटी आहे, ठीक आहे ना? मग
दॅट इज नो एफिनिटी टुवर्ड्स केमिकल चेंजेस. म्हणजे त्यांच्यामध्ये गुणधर्म चेंज करण्याची क्षमता कशी आहे, कमी आहे. ठीक आहे नाही. तर हाऊएव्हर दे अंडरगो सम केमिकल चेंजेस अंडर सुटेबल कंडिशन विच आर सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. जरी असं असलं तरी सुद्धा काही कंडिशन मध्ये जर सुटेबल कंडिशन आली, ठीक आहे नाही, जर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, तर असे जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारची सबस्टिट्यूशन रिएक्शन ही घडून येते. फॉर एक्झाम्पल, मिथेन रिएक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट हायड्रोजन ॲटम्स ऑफ CH4 मिथेन आर रिप्लेस्ड बाय क्लोरीन ॲटम्स. खूप महत्वाची अभिक्रिया आहे, वारंवार परीक्षेला विचारली गेलेली आहे पहा, सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि मग सबस्टिट्यूशन रिएक्शनचं उदाहरण आपल्याला लगेच द्यायचंय. मिथेन कशा प्रकारे सबस्टिट्यूट होतो पहा, अभिक्रिया आपण समजावून घेऊ. या ठिकाणी इथं CH4 आहे. इथं CH4 मध्ये मिथेन मध्ये 1 कार्बन 4 हायड्रोजन आहे. या मिथेनची क्लोरीन बरोबर अभिक्रिया झाली तर सनलाइट मध्ये एक जो हायड्रोजन आहे या क्लोरीन मध्ये असलेला तो बाजूला जातो आणि त्याची जागा घेतो 1 क्लोरीन. आणि हायड्रोजन जो बाजूला गेलाय तो हायड्रोजन आणि राहिलेला क्लोरीन तयार झालं हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोक्लोरिक आम्ल तयार झालं. आणि इथं संयुग तयार झालं मिथिल क्लोराईड. या मिथिल क्लोराईडची पुन्हा क्लोरीन बरोबर अभिक्रिया झाली. पुन्हा दुसरा जो हायड्रोजन आहे या हायड्रोजन जागा 1 क्लोरीन घेतो, ठीक आहे नाही. मग तयार झाला मिथिलीन क्लोराईड. हा मिथिलीन क्लोराईड जो आहे, मिथिलीन गट आपण पाहिलाय, CH2 गटाला मिथिलीन क्लोराईड म्हणतात. याच संयुगाला डायक्लोरोमिथेन सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, डायक्लोरोमिथेन हा डायक्लोरोमिथेन आहे. आणि त्याचबरोबर हायड्रोक्लोरिक आम्ल तयार झालं. आता पहा, ही अभिक्रिया इथं मेकॅनिझम लक्षात येते का तुमच्या? इथं हा मिथेन आहे, कार्बन 4 हायड्रोजन आणि इथं क्लोरीन आहे. 1 हायड्रोजन काय होतो, 1 हायड्रोजन तिथून बाजूला जातो. हा इथे असणारा जो हायड्रोजन आहे तो बाजूला गेला आणि या हायड्रोजनची जागा कोणी घेतली, एका क्लोरीनने घेतली. मग तयार झाला क्लोरोमिथेन, ठीक आहे नाही. हा झाला क्लोरोमिथेन किंवा त्यालाच आपण म्हणतो मिथिल क्लोराईड म्हणतो. आणि इथला जो हायड्रोजन बाजूला गेलाय ना, हा बाजूला गेलेला हायड्रोजन आणि इथं राहिलेला क्लोरीन तयार होतं त्यांच्यापासून हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा त्याला हायड्रोजन क्लोराईड आपण म्हणतो. हे मेकॅनिझम जे आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अगोदर मिथेन पासून तयार झाला, काय तयार झाला, मिथिल क्लोराईड, त्यालाच क्लोरोमिथेन म्हणतात. त्यालाच मोनोक्लोरोमिथेन म्हणतात. मोनो मीन्स 1, मोनोक्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराईड किंवा त्यालाच म्हणायचं क्लोरोमिथेन. आणि नंतर काय तयार झालं इथं, डायक्लोरोमिथेन सुद्धा याला म्हणतात, डायक्लोरोमिथेन किंवा त्यालाच मिथिलीन क्लोराईड म्हणतात. आणि हायड्रोजन क्लोराईड तयार झाला. हाच डायक्लोरोमिथेन जो आहे ना, इथं पुन्हा त्या डायक्लोरोमिथेनची पुन्हा क्लोरीन बरोबर अभिक्रिया झाली तर तयार होतो क्लोरोफॉर्म. म्हणजेच इथं आहे ट्रायक्लोरोमिथेन. ट्राय मीन्स 3, ट्राय मीन्स 3. 3 क्लोरीन जोडले गेलेत, 3 हायड्रोजन बाजूला गेलेत पहा. यापासून मूळ जो मिथेन आहे त्यापासून 3 हायड्रोजन बाजूला गेले आणि या 3 हायड्रोजन जागा घेतली क्लोरीननं, तयार झाला ट्रायक्लोरोमिथेन. ट्रायक्लोरोमिथेनलाच म्हणतात क्लोरोफॉर्म. त्यानंतर त्यापुढं हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होतं. पुन्हा हा जो क्लोरोफॉर्म आहे या क्लोरोफॉर्मची पुन्हा क्लोरीन बरोबर अभिक्रिया झाली तर तयार झाला टेट्राक्लोरोमिथेन. टेट्रा मीन्स 4, टेट्रा मीन्स 4, टेट्राक्लोरोमिथेन, ठीक आहे नाही. कार्बन टेट्राक्लोराईड सुद्धा त्याला म्हणतात, कार्बन टेट्राक्लोराईड. टेट्रा मीन्स 4, कार्बन टेट्राक्लोराईड. त्याचबरोबर हायड्रोक्लोरिक आम्ल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, सबस्टिट्यूशन रिएक्शन जी आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण लक्षात ठेवायची. सबस्टिट्यूट म्हणजे ची जागा घेणं. कुणाची जागा घेतोय तो, मग हायड्रोजन बाजूला काढायचा आहे आणि त्या ठिकाणी क्लोरीन एक जोडला जाईल. तुम्हाला परीक्षेमध्ये ही सबस्टिट्यूशन रिएक्शन हीच विचारली जाईल असं नाही, लक्षात घ्या. क्लोरीनच दिला जाईल असं नाही. इथं जर ब्रोमिन दिला तर ब्रोमिन जोडायचं आहे, फ्लोरीन दिला तर फ्लोरीन जोडायचं आहे, आयोडीन दिला तर आयोडीन जोडायचं आहे, ठीक आहे नाही. तुम्हाला हायड्रोजन बाजूला करायचा आहे आणि त्या ठिकाणी जो दुसरा दिलेला आहे अभिक्रियाकारक तो त्या ठिकाणी जोडायचा आहे. सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर
अशा प्रकारच्या 4 अभिक्रिया महत्वाच्या आपण पाहिल्या विद्यार्थी मित्र हो. या चारही अभिक्रिया, पहिली अभिक्रिया पाहिली आपण कंबशन रिॲक्शन, त्यानंतर दुसरी पाहिली ऑक्सिडेशन रिॲक्शन, त्यानंतर पाहिली आपण ऍडिशन रिॲक्शन आणि त्यानंतर चौथी पाहिली आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन. चारही अभिक्रिया खूप महत्वाच्या आहेत. त्या रासायनिक अभिक्रियांची व्याख्या, डेफिनेशन लक्षात ठेवा, त्यांची उदाहरणं लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन जे आहेत या रिॲक्शन लिहिण्याचा सराव करा. जेणेकरून वारंवार तुम्ही सराव केला तर या अभिक्रिया तुमच्या पक्क्या लक्षात राहतील. ओके विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मात्र वेगवेगळ्या प्रकारची कार्बनी संयुगे जी आहेत की ज्यामध्ये इथेनॉल आहे किंवा इथेनॉइक ऍसिड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची बहुवारिक जी आहेत, पॉलिमर जे आहेत यांच्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तर यामध्ये आज आपण इथंच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.